साताऱ्याकडून ठोसेघर या प्रसिद्ध धबधब्याकडे जाणारा बोरणे घाट, हा बोरणे घाटामध्ये आज पहाटे दरड कोसळली आहे आणि मोठमोठे दगड हे या रस्त्यावर आलेले पाहायला मिळतात। त्यामुळं या रस्त्यावरून जाणारी वाहतूक काही ठप्प झाली आहे। एका बाजूने थोड्या प्रमाणात वाहनं जात आहेत, परंतु एसटी असतील किंवा या मोठ्या ज्या गाड्या आहेत यांची वाहतूक आता थांबलेली आहे। एकूणच या घाटामध्ये दरड कोसळण्याचं प्रमाण जास्त आहे। गेल्या 3-4 दिवसापासून जो पाऊस सुरू होता त्यामुळं या घाटामध्ये ही दरड कोसळली आहे आणि मोठे मोठे दगड आता रस्त्यावर आले आहेत। प्रशासन इथं आता पोहोचलं आहे, त्यांचं मदत कार्य सुद्धा चालू होईल, परंतु ही दरड हटवण्यासाठी मोठी यंत्रणा लागेल आणि ती पोचायला थोडा वेळ जाईल। त्यामुळं तोपर्यंत तरी या घाटातून आता सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे, लहान गाड्या जात आहेत। गेल्या 3-4 दिवसापासून जो सततचा पाऊस चालू आहे त्यामुळे साताऱ्यातील यवतेश्वर घाटात सुद्धा दरड कोसळली होती आणि आता त्यानंतर ही बोरणे घाटामध्ये ही दरड कोसळली आहे। एकूण या भागात येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त असल्यामुळे प्रशासनाकडून पर्यटकांना घाटातून प्रवास करताना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, बोरणे घाट, सातारा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।